नमस्कार. घे भरारी मला पंख मिळाले या अत्यंत नाविन्यपूर्ण अशा कार्यक्रमामध्ये मी श्रेया बुगडे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमामध्ये समावेश असणार आहे महाराष्ट्रातल्या ग्रामीण महिला उद्योजकांचा, ज्या महिलांनी स्वतःच्या बळावर स्वतःच्या हिमतीवरती व्यवसाय फक्त सुरूच केला नाही तर तो यशस्वीपणे चालूही ठेवलेला आहे. या मोहिमेमध्ये उमेद, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि SBI फाउंडेशन यांच्या सहयोगाने महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातून 39 महिला ग्रामीण उद्योजकांना सहाय्य करण्यात येणार आहे. सगळ्यात आधी ओळख करून घेऊया आपल्या मान्यवर ज्युरीशी. अनघा गायसास, सौदामिनी हँडलूम्स आणि सौदामिनी एथनिक्सच्या फाउंडर मेंबर. आजचे आपले विशेष अतिथी धीरज कुमार, फॉर्मर रिजनल हेड ONDC. विशाल सोळस्कर, संत कृपा महिला गृहउद्योग हँडमेड मसालेचे मॅनेजिंग डायरेक्टर. आणि त्यानंतर राहुल पापळ, भारताच्या सर्वात मोठ्या कुल्फी चेन लाडाची कुल्फीचे फाउंडर. तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तर आणखीन वेळ न घालवता मला असं वाटतं की त्यांना इथे बोलवूया एक एक करून. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आजच्या आपल्या पहिल्या उद्योजिका ताईंचं. तर मंडळी, आता भेटणार आहोत आपल्या उद्योजिका ताईंना, ज्या आल्यात अलिबाग रायगडहून. नमस्कार. नमस्ते. या उमेदच्या अभियानातून मी स्मिता वैद्य, मी रायगड अलिबागची. माझा ताम्रकला नावाचा उद्योग मी भायमळा या छोट्याशा गावात चालवते. त्याच्याबद्दल मी थोडं तुम्हाला ऑडिओ क्लिप दाखवते, ते बघावी तुम्ही. एक जबाबदारी ही लहानपणापासूनच होती. भावंड पाठी होती, मी मोठी होते, त्याच्यामुळे एक जबाबदारी पाठी होतीच. आणि त्याच्यातून शिक्षण करत करत पुढे आलेलो होतो. आणि लग्न झाल्यावर पण एक छोटा बिझनेस की नाही, पण घरात छोटा बिझनेस होता आणि कुटुंब होतं, सासू सासरे होते. त्यातून मी हे आल्यावर मला नवीनच ही कला म्हणजे माझ्यासाठी खूप नवीन होती. नवऱ्याचा व्यवसाय असल्यामुळे नवऱ्याचा सपोर्ट नेहमी राहिला मला. माझी मुलं थोडी मोठी मोठी जशी होत गेली तशी त्यांना पण ते व्यवसायाबद्दल आवड निर्माण झाली आणि ती पण त्याच्यामध्ये सपोर्ट करायला लागली. माझ्याकडे एक हँडिकॅप आहे जे म्हणजे व्हीलचेअरवर येतात. छोटं काम मिळालं आणि त्याचं आम्ही 5 वर्षाचे काम करत आहोत. करोना काळामध्ये काम नव्हतं तरी पण त्यांनी आम्हाला काम दिलं. तर माझी बायको आली आणि लग्न करून घरी आणि तिने हा हातात घेतला बिझनेस. पण तिने आज तो एवढ्या मोठ्या प्रमाणात केला, त्याचा मला खूपच अभिमान आहे. जर ती नसती याच्यामध्ये तर कदाचित हा बिझनेस मोठा झाला नसता किंवा मी तो बंद केला असता. कोविडमध्ये असं झालं की सगळं स्टॉप झालेलं, काहीच म्हणजे वर्किंगमध्ये नव्हतं. तर त्यावेळेला आमच्या डोक्यामध्ये आले की थोडासा एक सॅम्पल आम्ही राख्यांचा बनवला आणि आम्ही जस्ट करून 2-3 सॅम्पलचा फोटो अपलोड केला. तर त्याला इतका छान रिस्पॉन्स आला की अगदी थोड्याच दिवसामध्ये आम्हाला खूप चांगल्या प्रकारे ऑर्डर्स याव्या लागल्या. घराला सुशोभित करणारी कला म्हणजे ताम्रकला. माझा पूर्ण व्यवसाय हा हँडीक्राफ्ट आहे, हँडमेड आहे. तांब्यावर जे कॉपरची सीट येते पूर्ण रॉ, त्याच्यावर आम्ही जे सोनार लोक दागिन्यांमध्ये जो कलर वापरतात सोना आणि चांदीमध्ये, तो आम्ही ह्याच्यावर तांब्यावर करतो. तर त्याचे आम्ही होम डेकोर प्रोडक्ट तयार केले. सुरुवातीला अगदी 85,000चं छोटंसं लोन घेऊन मी तो व्यवसाय, नवऱ्याचा थोडा होता त्याचा, पुढे चालू केला. नंतर मी 2013ला सेल्फ हेल्प ग्रुप म्हणून SB पाटील मॅडम होते आमच्या विस्तार अधिकारी, त्यांच्या मार्फत मी एक गट तयार केला 11 महिलांचा. त्यांना थोडी ट्रेनिंग देत गेले. मी पहिले शिकले फक्त होम डेकोरसाठी हे आम्ही बनवायचो. तर त्याच्यामध्ये नवीन नवीन आयडियाज येत गेल्या आम्हाला की होम डेकोर बनवून गिफ्टसाठी गावातून लांब असं महिला म्हणजे कुठे नेणार किंवा काय, गिफ्टसाठी थोडं घेणार किंवा तेवढं चालणार नाही. तर मग ते कोरोनाच्या काळामध्ये थोडं आपण राख्यांमध्ये गेलो, हँडमेड राख्या आणि ज्वेलरीमध्ये. जसं मी आता हे घातलेलं आहे ज्वेलरी, तर कॉपर कसं बॉडी कंडक्ट पण असल्यामुळे एरिंग्स बनवल्या. आता माझा टर्नओव्हर 25-30 लाखाचा आहे. माझा एकी वेकी म्हणून एक NGO आहे, ते आम्हाला ऑर्डर्स देत असतात. त्यांच्या ऑर्डर्स आम्ही बनवून देतो त्यांना, ते सेल करतात. KVICचा खादी ग्रामोद्योग जो खादी भंडार म्हणून आहे, तिथे आपलं प्रोडक्ट असतं. हे हँडमेड असल्यामुळे ती लोक प्रमोट करतात. ताम्रकला म्हणून माझं इंस्टाग्रामला पेज आहे. पण मला आता फक्त ह्याच्यामध्ये मला पॅकेजिंगमध्ये जायचंय. म्हणजे आपला ब्रँड मी डेव्हलप केला उमेदमुळे.
तर आता उद्देश तोच आहे की आता जसं चायनाच्या वस्तू आहेत की आपल्याकडे खूप ट्रेंड आलेली आहे की स्वस्त्यामध्ये 100 रुपयामध्ये वस्तू मिळते, आपण गिफ्ट करतो, दुसऱ्याला पण उपयोग होत नाहीये, जसं यूज अँड थ्रो असं चालू आहे. तर मला एकच विनंती आहे की आपलं हँडीक्राफ्ट आहे, भारताचं ही कला आहे, ही आपल्या देशातून पण बाहेर देशात जावी अशी पण इच्छा आहे. खूपच छान. आपल्याकडे सोन्या चांदीचे दागिने जसे पूर्वी होते तसेच लाकडाचे, बांबूचे, पितळ्याचे आणि हो. तांब्याचे सुद्धा दागिन्यांची खूप प्रथा आपल्याकडे आहे. तर ते तुम्ही आम्हाला पण परत तेच आयडिया मिळत गेली थोडी थोडी. हा तुम्ही छान आता रूट वरती आहेत, पण हे सगळे प्रोडक्ट मला वाटते एक कॅटेगरी जे कस्टमर आहेत, हे एक्सपोर्ट्स किंवा एअरपोर्ट्स असतील, एक कॅटेगरीचे जे काय स्टोर्स असतील, खरं तर याला कॉम्बिनेशन मध्ये चालवलं पाहिजे. म्हणजे जे एअरपोर्टला जे मी तुम्हाला आता इथे या कार्यक्रमामध्ये वचन देते की सौदामिनी हँडलूम हा जो माझा हातमागाच्या साड्यांचा ब्रँड आहे अच्छा, त्याच्या बरोबर हा तुमचा ब्रँड मी पुढे नेईन. म्हणजे जेवढ्या धन्यवाद. माझ्या मॅक्सिमम तुम्हाला त्याच्या ऑर्डर्स आणि माझ्याकडनं सौदामिनी हँडलूम बरोबर हे प्रमोट करता येईल बरोबर तेवढं मी नक्की करीन चालेल. आणि त्याच्या मोठ्या ऑर्डर्स तुम्हाला लगेचच येतील पुढच्या महिन्यात. जैसे इस वक्त महाराष्ट्र जेम एंड ज्वेलरी प्रमोशन में सबसे लीडिंग है पूरे देश में, तो आप वहाँ के जो काउंसिल्स हैं उनसे भी आप कनेक्ट कर सकते हैं. सगळ्यात महत्वाचं काय की एक स्त्री घरातून एक छोट्या प्रमाणावर एखादा उद्योग चालू करते किंवा एका आपल्या नवऱ्याला मदत करून असं काहीतरी मोठं स्वप्न बघते, हे या महाराष्ट्रात घडू शकतं. बरोबर. साधारणतः तुम्हाला SBI फाउंडेशन तर्फे तुम्हाला 6 लाखाची मदत तुम्हाला मिळते आता. उमेद या संस्थेच्या माध्यमातून खूप चांगली रक्कम आहे आणि खूप मोठा व्यवसाय, खूप मोठं ब्रँडिंग आणि ब्रँड तुमचा व्हावा अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे. धन्यवाद. हँडमेड मसाल्यातर्फे तुम्हाला महाराष्ट्रीयन मसाल्यांची परंपरा भेट देतात. सौदामिनी हँडलूम कडनं जरीची साडी तुझ्याकरता भेट, चांदीच्या दागिन्यांच्या ब्रँड कडनं तुम्हाला चांदीची नथ आणि कानातली भेट. वा स्मिताताई, खूप खूप अभिनंदन तुमचं. थँक्यू. आता जर मी तुम्हाला विचारलं की एका शब्दात कसं वाटतंय तर काय सांगा? महिला तू घे उंच भरारी, फिरू नको माघारी. ठीक आहे, 4 शब्दात पण आम्ही चालवून घेऊ. खूप छान, खूप मस्त. आमच्याकडनं तुम्हाला अनेक अनेक शुभेच्छा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी. थँक्यू. थँक्यू सो मच स्मिताताई. थँक्यू ताई. काय मग आहे की नाही हे सगळं प्रचंड इन्स्पायरिंग? इथे या, तुमच्या प्रोडक्ट्स विषयी सांगा, तुमच्या बिझनेस विषयी माहिती द्या, ज्युरीजना कन्व्हिन्स करा आणि तुमच्या उद्योगासाठी लागणारी योग्य ती मदत मिळवा. वा. आणि एवढंच नाही तर त्याचबरोबर आपल्या या उमेद परिवारातील ज्या या सगळ्या उद्योजिका ताई आहेत त्यांचे सगळे प्रोडक्ट्स उमेद मार्ट या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुम्हाला अवेलेबल आहेत. मी तर प्रचंड एक्सायटेड आहे. आय एम शुअर तुम्ही सुद्धा खूप उत्सुक असाल. तेव्हा आपण भेटणार आहोत याच कार्यक्रमामध्ये पुढच्या भागात. पाहायला विसरू नका. हे भरारी मला पंख मिळाले. प्रायोजक SBI, ब्रॉडकास्ट पार्टनर TV9 मराठी, रेडिओ पार्टनर रेडिओ सिटी. तेव्हा नक्की बघा हे भरारी मला पंख मिळाले दुपारी 4:15 वाजता फक्त TV9 मराठीवर.